दिनांक 1 मे 2026 रोजी अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलला 1 वर्ष पूर्ण झाले असून या वर्षभरामध्ये 3800हून अधिक पेशंटची डोळे तपासणी झाली असून 425 पेक्षाही अधिक रुग्णांची यशस्वी ऑपरेशन्स झाली आहेत। आपल्या सर्वांच्या या उदंड प्रतिसादासाठी सर्व कवठे महाकाळ वासियांचे शतशः आभार। आमच्या इथे डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या आजारांवर निदान व उपचार येथे केले जातात। प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारांवर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचारांकरिता एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, मसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवठे महाकाळ। संपर्क 02-341 22-29-00, मोबाईल नंबर 92-72-10-40-41। वा तालुक्यात पोलिसांचा दणका। ईश्वरपूरमधील आकाश पाटील टोळी 3 महिन्यांसाठी तडीपार। कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकांनी ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मोठी कारवाई केली आहे। टोळी प्रमुख आकाश हनुमंत पाटील याच्यासह त्याच्या 5 जणांच्या टोळीला सांगली जिल्ह्यातून 3 महिन्याच्या कालावधीकरिता तडीपार करण्यात आले आहे। या टोळीविरुद्ध सन 2020 ते 2025 या कालावधीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करणे, गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी देऊन गंभीर दुखापत करणे, तसेच बेकायदेशीररित्या विनापरवाना विदेशी दारू कब्जात बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। सततच्या गुन्हेगारीमुळे ईश्वरपूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी या टोळीविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता। तडीपार करण्यात आलेले टोळी सदस्य सर्वजण राहणार अशोकनगर, साखराळी तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील आहेत। आकाश हनुमंत पाटील वय 24, टोळी प्रमुख स्वागत लक्ष्मण शिंदे वय 22, अक्षय विकास मोरे वय 31, आशिष हनुमंत पाटील वय 24, समीर अमीर खानजादे वय 25 अशी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। ईश्वरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील यांनी या प्रस्तावाची चौकशी करून अहवाल सादर केला होता। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सलग सुनावणी घेऊन या टोळीला 3 महिन्यांसाठी तडीपार करण्याचे आदेश पारित केले आहेत। टोळीने गुन्हे करणाऱ्यांवर यापुढे अशीच कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिलेला आहे। सदर धडक कारवाई सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले तासगाव, अरुण पाटील ईश्वरपूर, पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे सांगलीचे, LCB पोलीस निरीक्षक संदीप पाटील कुंडल, दिनेश काशीद ईश्वरपूर, तसेच अंमलदार बसवराज शिरगोपी, दीपक गट्टे, राज हंडे, निलेश यादव, विशाल साळुंके यांनी केली आहे। KK मराठी न्यूज नेटवर्कसाठी ईश्वरपूर प्रतिनिधी। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महाकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही, पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधीशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महाकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महाकाळ।